देवाच्या वचनाकडे जात असताना आम्ही नीतिसूत्रे याचा तिसरा अध्याय काढूया. नीतिसूत्रे याचा तिसरा अध्यायाचं वचन 5 कडे लक्ष देऊया. आजच्या सकाळच्या सुमारामध्ये परमेश्वर आमच्या हृदयाशी कसा बोध करतो ते आज आम्ही पाहणार आहोत. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. या ठिकाणी 3 गोष्टी आम्ही पाहणार आहोत. या 5 वचनामध्ये आम्ही 3 गोष्टी पाहणार आहोत. 5 वचनाच्या जी सुरुवातची जी लाईन आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. त्या ठिकाणी 3 गोष्टी आहेत. एक, मनापासून देवावर भाव ठेवणारं मन. दुसरी, पूर्ण अंतःकरणाने. आणि तिसरी गोष्ट आहे पूर्ण हृदयाने. ट्रस्ट इन द लॉर्ड. सेकंड, विथ ऑल. थर्ड, युअर हार्ट. ह्या ठिकाणी TWY, ट्रस्ट इन द लॉर्ड, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावर. विथ ऑल, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण सोबत. युअर हार्ट, अंतःकरणातून. तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. हे जे वचन आहे, हे वचन माझ्या तुमच्या हृदयाच्या अंतःकरणातल्या किंवा मनातल्या विश्वासणाऱ्या सोबत एक असं नातं अतूट नातं आहे की विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सत्ता गाजविणारा हा विश्वास जो देवावरचा आहे. पूर्ण अंतःकरणातून परमेश्वरावर भाव ठेव. म्हणजे याचा अर्थ असा आहे, विश्वास ठेवणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये सत्ता गाजविणारा त्याचा देवावरचा विश्वास. हे असं अंतःकरण आहे जे शुद्ध आणि पवित्र ख्रिस्ताच्या रक्ताने केलेलं आहे, जे विश्वासाने सुशोभित करून घेतलेलं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने हे विश्वासणारं अंतःकरण सुशोभित करून घेतलेलं आहे, एक विश्वासू अंतःकरण. तिसरी गोष्ट आहे की हे असं अंतःकरण आहे जे देवाच्या संगतीमध्ये राहून विश्वासामध्ये वाढत 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 जाणार आहे. या ठिकाणी शलोमोन राजा अंतःकरणाच्या निगडीत गोष्टी बोलत असताना तो आमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे त्या बाबतीत एक अमूल्य ब्लेसिंगच्या बाबतीत तो बोलत आहे की देवाच्या संगतीत राहून, देवासमोर म्हणा किंवा देवाच्या संगतीत म्हणा, हे वाढणारा जो विश्वास आहे संगतीमध्ये, हे किती मोलाचा आहे. या ठिकाणी हा शलोमोन राजा मला तुम्हाला सांगत आहे. आणि हे बोलत असताना तो म्हणतो अगदी मनापासून ह्या गोष्टी आहेत. हृदयाच्या अंतःकरणामध्ये, अंतर्याम, त्या हृदयाच्या मनात किंवा जो विश्वासणारा आहे त्याच्या हृदयामध्ये जो विश्वास आहे तो किती मोलाचा आहे. त्या बाबतीत हा माझं तुमचं मन देवाच्या ईश्वराकडे वळीत आहे. हे साधारण मन नाहीये, हे काही साधारण अंतःकरण नाहीये. मी अगोदर सांगितलं की ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेलं हे असं हृदय आहे जे विश्वासाने सुशोभित केलेलं असं आहे. आणि हे असं हृदय आहे, असं मन आहे की देवाच्या संगतीत राहून, देवाबरोबर राहून विश्वासामध्ये वाढत 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 जाणार असं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी देवाच्या संगतीमध्ये राहणारा हा विश्वास देवासमोर, देवाच्या बरोबर. ह्या ठिकाणी जे 5 वचन आम्ही वाचलेलं आहे, तू आपल्या अगदी मनापासून, जणू काही हे अंतःकरण देवाच्या समोर आहे, जणू काही हे अंतःकरण देवाबरोबर आहे. देवाच्या समोर
देवाच्या बरोबर असताना एक सुंदरसा या ठिकाणी शब्द वापरला, भाव ठेव किंवा विश्वास ठेव. आणि क्रिया सुरू झाली आहे अंतःकरणामध्ये विश्वासाची. परंतु ही क्रिया आहे देवासमोर, देवाच्या बरोबर. म्हणून पहिलं वाचलेलं वचन की ट्रस्ट इन द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट. की TWY जे आहे हे माझ्या तुमच्या जीवनासाठी फार मोलाचं आहे. परमेश्वर जेव्हा जेव्हा माझ्या तुमच्या हृदयाकडे पाहत असतो, तेव्हा तेव्हा तो माझ्या तुमच्या अंतःकरणामध्ये जो सुशोभित केला पवित्र जो विश्वास आहे त्याकडे तो पाहत असतो. आणि त्या विश्वासाला धरून तो म्हणतो, किंवा हे वचन वाचलेलं आहे, तो आपल्या अगदी मनापासून, तो आपल्या अगदी हृदयापासून, तो आपल्या अगदी अंतःकरणापासून ईश्वरावर, परमेश्वरावर भाव ठेव. याच्या बाबतीत काही वचन पाहत असताना आम्ही पहिलं शमूएल काढूया. पहिलं शमूएल अध्याय 2 वचन 21. आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र 2 काढ झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. बघा, ह्या ठिकाणी एक बाळाबद्दल सांगितलं आहे, त्याचं नाव आहे शमूएल. परंतु त्याच्या बाबतीत सांगितले की परमेश्वरासमोर वाढत गेला, परमेश्वरासोबत वाढत गेला. शमूएलचा हा विश्वास देवावरचा आम्ही पाहतो की वाढत जाणार आहे. शमूएल बा हा शारीरिक आणि मानसिक आणि आत्मिक दृष्टिकोनातून देवासमोर वाढत वाढत गेला, देवाच्या बरोबर, देवाच्या समोर. परंतु ह्या ठिकाणी आमचा विषय असा आहे की शमूएल बाळाच्या हृदयामध्ये जो देवावरचा विश्वास होता तो देखील त्या देवासमोर, देवाबरोबर वाढत वाढत असा होता. प्रियानो, माझा तुमचा जो विश्वास आहे आणि नीतिसूत्राचा 3रा अध्यायाचा 5 वचनामध्ये जे वचन वाचलेलं आहे, तो भावाबद्दल म्हणा किंवा विश्वासाबद्दल म्हणा, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. याचा अर्थ असा आहे, माझा तुमचा विश्वास देवाबरोबर, देवासमोर वाढत वाढत जाणारा असा आहे. ज्याप्रमाणे हे बाळ, हा शमूएल बाळ देवासमोर वाढत होता. शारीरिक, मानसिक, आत्मिक ह्या गोष्टी तर आहेच आहे, परंतु आत्मिक गोष्ट म्हणजे त्याचा विश्वास, शमूएल बाळाचा विश्वास देवावरचा, अगदी मनापासून तो बाळ देवावर विश्वास ठेवायचा. आणि असं म्हटलेलं आहे, तो वाढत गेला, तो वाढत गेला, तो वाढत गेला. बिफोर द लॉर्ड आणि विथ द लॉर्ड, परमेश्वराच्या समोर आणि परमेश्वरासोबत हा विश्वास वाढणारा असतो. पुन्हा एक वचन वाचतोच्या बाबतीत, पहिले शमूएल 2रा अध्यायाच्या वचन 26 मध्ये काय म्हटले आहे. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला, परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. पुन्हा इकडे असं म्हटलेलं आहे, इकडं शमूएल बाळ वाढत गेला. तर कोणत्या बाबतीत तो वाढत गेला आणि परमेश्वर आणि मानव त्याच्यावर प्रसन्न होते, त्याच्यावर अनुग्रह होता. परंतु शमूएलच्या हृदयामध्ये देवाच्या बाबतीत पूर्ण मनाने विश्वास ठेवणारा हा जो बाळ आहे, तो विश्वास देवावरचा त्याचा वाढत वाढत असा होता. म्हणून प्रियांनो, नीतिसूत्राच्या या 3ऱ्या अध्यायामध्ये वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. हा जो भाव आहे, हा जो विश्वास आहे, विश्वास नद्याच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये प्रियानो वाढत जाणारा, देवाच्या बरोबर, देवाच्या संगती. फार मोलाच्या गोष्टी ह्या ठिकाणी आम्हाला शलमोन राजा सांगत असताना तो आमच्या हृदयावर बोट ठेवतो. विश्वास क्रियाशील कार्य करतो. माझ्या तुमच्या हृदयामध्ये असणारा जो विश्वास आहे, तो विश्वास क्रियाशील प्रमाणे कार्य करत असतो. क्रियाने विश्वास पूर्ण होत असतो.
विश्वास वाढत जाणारा असतो, विश्वास मजबूत होणारा असतो, विश्वास सबळ होत असतो, विश्वास क्रियाशील होत असतो. माझ्या तुमच्या हृदयामध्ये जो मुलाचा विश्वास आहे, जो ख्रिस्ताद्वारे आम्हाला प्राप्त मिळाला आहे, तो विश्वास क्रियाने विश्वास पूर्ण होतो, तो विश्वास क्रियाशील असतो, तो विश्वास कार्य करण्यास प्रबळ असतो. वाढत जाणारा विश्वास, देवाबरोबर विश्वास ठेवून हा विश्वास वाढत जाणार असतो. किती सोपं आहे मला नाही माहित, आणि किती अवघड आहे हे मला माहित, परंतु एवढं माहित आहे की जो विश्वास देवाने माझ्या तुमच्या जीवनामध्ये टाकलेला आहे, तो किती क्रियाशील आहे. आणि त्या विश्वासाद्वारे विश्वासाला सर्व काही शक्य असं म्हटलेलं आहे. विश्वास ठेवणारा सर्व काही शक्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने उदाहरण दिलं, मोहरीचा दाना एवढा तुमचा विश्वास असेल तर तुम्ही ह्या तुटीला किंवा ह्या डोंगराला म्हणाल उपट समुद्रात टाकत जा, तर ते होईल. तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. मोहरीच्या दाण्याचा ताकद किंवा मोहरीच्या दाणे एवढा जो विश्वासाची ताकद प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केली. आणि जो विश्वास आहे माझ्या तुमच्या हृदयामध्ये देवावरचा, देवाबरोबर, देवासमोर. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने एका बायला म्हटलं, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. मत्तय रचित सुसमाचार, मत्तयचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय 21 वचनामध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. मत्तय शुभवर्तमान 9वा अध्यायाच्या 21 वचनामध्ये आणि 22 वचनामध्ये प्रभूने केली तिच्या विश्वासाबद्दल क्रिया. ती आपल्या मनात म्हणत होती, मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोण्याला शिवले तरी बरी होईल. ह्या ठिकाणी जी रक्तस्राव स्त्री आहे ती प्रभूच्या समोर अशी आहे, आणि त्या ठिकाणी तिच्या मनातले विचार प्रगट केले आहेत. ती आपल्या मनात अशी म्हणत होती, मी केवळ त्याच्या, मी केवळ त्याच्या, मी केवळ त्याच्या, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तर बरी होईल. म्हणजे तिच्या मनामध्ये जो विश्वास प्रबळ झाला, त्या विश्वासाची ताकद प्रभूनं 22 वचनामध्ये प्रगट केली. आणि 22 वचनामध्ये तो काय म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईला, तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, सर्वसमर्थ देव, सर्वव्यापी, सर्व ज्ञानी, सर्व शक्तिमान देव प्रभू येशू ख्रिस्त हा पुढे चालणारा थांबला. 5 किंवा 4,000 लोक त्याच्या अवतीभोवती होते. प्रत्येक व्यक्ती त्याला चिंगरू लागला, प्रत्येक व्यक्ती प्रभू येशूला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. 12 शिष्य अवतीभोवती होते. अशा गर्दीमध्ये शिरून ही बाई प्रभूच्या वस्त्राला शिवले, तेव्हा प्रभूने एक वाक्य काढलं, कोणी मला स्पर्श केला, कारण माझ्या धाग्यातून सामर्थ्य बाहेर निघालं आहे. मी माझं सामर्थ्य रोखू शकलो नाही. कोण आहे तर असते. प्रियांनो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तिच्या विश्वासाबद्दलच बोलत. कोण आहे इथं असं व्यक्ती की मी माझं सामर्थ्य रोखू शकलो नाही. परमेश्वरावर अगदी मनापासून भाव ठेवणारे हे जीवन एक बेसहारा जीवन आहे. कोणाचा आधार नाही, कोणाचा सपोर्ट नाही. एक बेसहारा बाई जिच्या 4-5 हजार लोकांमध्ये गर्दीमध्ये उभा होती. आणि प्रभू ह्या 22 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जो सर्वशक्तिमान आहे, सर्वसमर्थ आहे,
मागे वळून तिला पाहून म्हणाला. पुढं चालणार प्रभू येशू ख्रिस्त थांबला, मागे वळला आणि त्या बायला पाहून म्हणाला, काय म्हणाला? मुली धीर धर, तुझा विश्वासाने तुला बरं केलं आहे. प्रभूने इथं असं नाही म्हटलं त्या बाईला, तुला मी माझ्या सामर्थ्याने बरं केलं आहे, किंवा तू माझ्या सामर्थ्याने बरी झाली आहे, असं नाही म्हणला प्रभू. प्रभू असं बोलला, तिला पाहून म्हणजे तिचा विश्वास पाहून, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. विश्वास क्रियासहित कार्य करू. विश्वास हा कार्य करणारा आहे. विश्वास हा क्रियाशील आहे. क्रियाने विश्वास पूर्ण झाला त्या बाईचा, जो विश्वास तिच्या हृदयामध्ये होता. आणि असाध्य रोग, अशक्य, कधी बरा न होणारा हा रोग, इलाज करून देखील बरा न होता अधिक वाढलेला हा रोग, त्या काळामध्ये विचार करायची गोष्ट आहे, प्रभूच्या वस्त्राला शिवून ती बरी झाली. म्हणून नीतिसूत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 5 वचनामध्ये तो म्हणतो, तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. हे बोलत असताना शलोमोन राजा मला तुम्हाला एक सामर्थ्याच्या बाबतीत बोलत आहे. असं सामर्थ्य आहे त्या विश्वासामध्ये, त्याची मोजणी करता येत नाही, त्याची मापणी करता येत नाही. प्रभू म्हटला त्या बाईला पाहून, तुझ्या विश्वासाने केलं आहे, तुझ्या विश्वासाने केलं आहे. आज देखील प्रियांनो, माझ्या तुमच्या हृदयामध्ये जो मूल्यवान विश्वास आहे, तो मूल्यवान विश्वास, जे अमूल्य विश्वास जो आहे, तो किती मोलाचा आहे. परंतु देवासमोर, देवाच्या बरोबर हा वाढत जाणारा असतो. माझ्या तुमच्या विश्वासाची वाढ कुठं आहे? देवाबरोबर, देवासमोर. आणि तेव्हा शक्य होते त्या गोष्टी जे अशक्य आहे. म्हणून प्रभू त्या बायला म्हटला, काय म्हटला? तू बरी झाली आहेस, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे, तुझ्या विश्वासाने मी काय केलेलं नाही. प्रियानो, आज देखील माझ्या तुमच्या हृदयामध्ये, जरी आमची परिस्थिती कशी का असाना, कोणी का असाना, पण ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर आणि देवासोबत असतो, तेव्हा तेव्हा माझा तुमचा विश्वास, क्रियाने विश्वास पूर्ण होतो, ही गोष्ट किती मोलाची आहे. आणि क्रियासहित जो विश्वास कार्य करतो, ते तो किती मोलाचा आहे. केवळ हृदयातच विश्वास नव्हे, तर हृदयावर सत्ता गाजविणारा विश्वास. किंवा विश्वासू म्हणून चालत नाही, तर पूर्ण आमच्या शरीरावर, पूर्ण आमच्या जीवनावर विश्वास पूर्णपणे सत्ता गाजवून, आमचा विश्वास हा आमच्यावर सत्ता गाजत असतो. आम्ही आमच्या विश्वासाला आमच्यावर सत्ता गाजवता आलं पाहिजे. आम्ही आमच्या विश्वासाच्या अधीन असलं पाहिजे. ज्याप्रमाणे ही बाई आपल्या हृदयाच्या मनामध्ये विचार करीत असताना ख्रिस्ताच्या गोंड्याबद्दल विचार करीत होती. ख्रिस्ताच्या गोंड्याचा विचार करणारी ही बाई, त्या गोष्टी शक्य झाल्या जे तिला जगामध्ये कोणी देत नव्हतं. कोणताही वैद्य नव्हता तिला बरं करणारा, कोणताही इलाज नव्हता तिला बरं करणारा. परंतु शक्य झालं ते ज्यावेळेस तिला स्पर्श केला. प्रियांनो, आजच्या ह्या सकाळच्या मननामध्ये माझ्या तुमच्या जीवनाची संपत्ती म्हणजे आमचा विश्वास हा किती बळकट पाहिजे, हे ह्या नीतिसूत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 5 वचनातून प्रकट. परमेश्वर करो या वचनातून मला तुम्हाला देव आशीर्वाद देव. आमेन.